नमस्कार प्रेक्षक हो, मी कुमार कृष्ण. तुम्हाला माहीतच आहे की माझ्या ह्या हातावर विष्णू आणि शंकरेच्या कृपेनं जे चिन्ह आलेले आहेत त्या चिन्हामुळं हा माझा हात जगातील सर्वात भाग्यशाली हात म्हणून झालाय. तर ह्या भाग्यशाली हाताने मी कितीतरी लोकांना ह्या गेल्या दिवसामध्ये आशीर्वाद दिलेत. आशीर्वाद वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये दिलेत. जसं की गंगाजल जे असते बाटलीमध्ये ते आपल्या हातानं मी त्या बाटलीमध्ये घालतो आणि जे गंध मी लावायला देतो ते स्वतः पंचगंध जे असते त्याला मी स्वतः हाताने चालवतो आणि ते त्या समस्याच्या समाधानासाठी ते मी लोकांना देतो. आणि बरेचसे लोक आहेत जे की त्यांचे जे समस्या आहेत ते घेऊन आले होते माझ्याकडे आणि मी त्या समस्येच्या समाधानासाठी ह्या हाताने आशीर्वाद दिला. तर आज आपण आणि काही समस्या ज्या आहेत ते मुलांच्या सुद्धा आहेत. असे म्हणजे गेल्या आठवड्यापासून काही मुलं सुद्धा माझ्याकडे येत आहेत की त्यांनाही काही समस्या आहेत, शिक्षणामध्ये समस्या आहेत, त्यांच्या नोकरीमध्ये समस्या आहेत. तर आपण त्यांच्याबद्दल आज बोलूया. जेव्हा विद्यार्थी शिकत असतो तर त्याला तो शिकत असताना त्याची जी क्षमता असते ती क्षमतेमध्ये त्याचं कौशल्य असते, त्याची निवड असते. आणि मला काय म्हणायचे आई म्हणजे जे विद्यार्थ्याचे आई वडील आहेत त्यांना की तुम्ही त्या मुलाला, जो मुलगा ज्याची निवड करून ज्या शिक्षणाला जाणार आहे त्याला तुम्ही रोखू नका, त्याला जाऊ द्या. त्याला जे शिक्षण करायचंय ते त्याला करू द्या. मला मुलांना हे म्हणायचंय की काही मुलं स्वप्न खूप बघतात. तर मुलांनो, या विद्यार्थ्यांनो, जे स्वप्न बघतात त्याची जी रात्र आहे ना खूप लांब असते आणि जे स्वप्न घडवतात त्याचा दिवस खूप मोठा असतो. तर मला तुम्हाला एवढंच म्हणायचे की तुमच्या आईवडिलाची स्वप्न तुम्ही पूर्ण करा. तुमच्या आईवडिलाच्या ज्या आशा आहेत त्या पूर्ण करा. माझा आशीर्वाद तर तुमच्याबरोबर हमेशा राहणारच आहे. आणि तुम्ही जे आहे ना कोणाशी कधी विद्यार्थ्याशी या कोणाच्या तुमच्या मित्राशी कंपेअर करू नका की बाबा मी तुझ्यापेक्षा जास्त मार्क घेईल, मी जे आहे ना क्लासमध्ये फर्स्ट येईल, असा काही विचार करू नका. आणि अशी काही शर्तही लावू नका कोणाशी की बाबा मी जे आहे ना ह्या पूर्ण स्कूलमध्ये म्हणा या कॉलेजमध्ये म्हणा फर्स्ट येईल. असं तुम्ही शर्त लावायची असेल तर स्वतःवर लावा. कारण जेव्हा शर्त तुम्ही स्वतःवर लावता आणि तुमच्या क्षमतेनुसार जर तुम्ही जिंकलात तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जर तुम्ही हारलात तर तुमचा अहंकार निघून जाईल. आणि मला विद्यार्थ्यांच्या आईवडिलाला हेच म्हणायचे की तुम्ही असं सुद्धा कधी विचार करत असताल की बाबा माझा जो मुलगा आहे या मुलगी आहे ती एवढं वाचल्यावरही जे आहे ना तिला यश मिळत नाही आणि जो वाचत नाही करत नाही त्याला जे आहे ना मार्क्स चांगले येतात या तो अव्वल येतो. तर तुमच्या समाधानासाठी या तुमच्या विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी या तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी मी माझ्या हाताने आशीर्वाद देतो. आशीर्वाद वेगळ्या वेगळ्या रूपाने देतो ते मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जे आहे ना फक्त तुमच्या मुलाचा पूर्ण नाव आणि तुमचं गोत्र आणि तुमचा ॲड्रेस जिथं तुम्ही राहता तो माझ्या ह्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. आणि तुम्हाला जे आहे ना हे जे मी आशीर्वाद आहे जे गंगाजल आणि गंधाच्या रूपानं मी एक मंत्रासहित तुम्हाला तो तुमच्या ॲड्रेसवर पाठवतो. मंत्र तुम्हाला रोज 5 वेळा म्हणायला लावायचे मुलांकडून. त्याच्यानं जे आहे ना ती पॉझिटिव्हिटी मेंटेन होते. तुमचा जो शिक्षणाचा जो औरा म्हणतो आपण, जो की म्हणजे जे शिक्षण करायला लागतो तो सुद्धा वाढतो. आणि तुमचा जे मुलाची क्षमता सुद्धा वाढते वाचण्याची. ह्या जे गंध लावल्या जाते जे काही तुम्ही मंत्र मी म्हणतो तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलांना दिलेला आहे या देणार आहे तर त्या मंत्रामुळं त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असते
ते एका जागेवर असते आणि ते भटकत नाहीत. वर्ष तर आत्ताच सुरू झालंय. येणारं वर्ष तुमच्या मुलांना आनंदाचा जाऊ द्या आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना अभ्यासामध्ये मन लागू द्या. हाच ह्या भाग्यशाली हाताचा आशीर्वाद आहे. आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार. मी कुमार कृष्ण.